वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. वाढदिवस हा नेहमीच वर्षानुवर्षे येतो, पण असा इतका आहे ना आपल्या गल्लीत पहिल्यांदाच केलेला मी बघितलं. आणि मुलांनी केला असं ती म्हणते, पण मुलांचं सुद्धा मी कौतुक करते, अभिनंदन करते. मी तर म्हणते बाळून नुसतं जया म्हटली की जया हातात मी तिला सुद्धा मानते. कधीही कंटाळवाणा चेहरा दिसत नाही, कायम हसतमुख चेहरा. अशी ही स्त्री पत्नी अर्धांगिनी बाळूला लाभली, त्याबद्दल मी त्याचं कौतुक करते. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. ये ग रघुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. आपल्या सगळ्यांची लाडकी जया हिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळे अचानक आणि सरप्राईज होतं. त्याला खऱ्या अर्थानं प्रतीकला मांडलं पाहिजे, कारण प्रतीकनं एवढ्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं त्याला, मम्मीला. आणि त्या नियोजनानुसार त्यानं आज प्रत्येकाला फोन केला आणि अचानक आम्ही इथं आलो. आणि याच्याही आधी त्यानं मम्मीला काहीच नाही सांगितलं. दुपारी अगदी तिला देवाला पाठवली, तिला काही कल्पना नव्हती. आणि पाठीमागे त्याने सगळं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलांना त्याचं कर्तव्य पार पाडलं. त्यात माझं एकटं नाही, राधानी पप्पांचं पण आहे. आमचं अचानक झालंय. यामुळे त्याचं मनाचा मोठेपणा दिसतो. राधा आणि पप्पा या तिघांच्या सहकार्याने किंवा त्या सगळ्यांनी मिळून आज जयाचा 46वा वाढदिवस इतक्या सुंदर आणि छान अगदी अनोख्या पद्धतीनं इथं साजरा आपण करीत आहोत. आणि त्या निमित्तानं खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आज वाढदिवस आहे असंच नाही, प्रत्येक कार्यक्रम काही असू दे, अगदी त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाचंच नाही, इतरांच्या प्रत्येक म्हणजे मित्र असतील, मित्रांच्या बायका असतील, त्यांची मुलं असतील, प्रत्येकाच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आनंद व्यक्त कसा करावा हे या कुटुंबाकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. म्हणजे हिच्यावरती, या कुटुंबावरती आपल्या सगळ्यांचं किती प्रेम आहे हे दिसून येतं.
तिची मैत्रिणी इथल्या ग्रुप मधल्या भरपूर आहे, स्टेटस मधून वेगवेगळ्या कलाकार आहेत सगळ्या. त्यामुळं सगळ्यांनी आज इथं वाढदिवसासाठी आपण सगळे हजर आहात. आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुनश्च एकदा जयाला या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कळस आम्ही मायेचे दास तरी युगे. बाळू, मी आणि सचिन मी पण पूर्वी फोटोग्राफी करत होतो आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. बाळू ब्लेजमध्ये काम करत होता आणि मी कॉलेजला होतो. तिथून आमची मैत्री जडली. वहिनींच्या लव्ह मॅरेजमध्ये पण आम्ही आहे आणि त्यांना उभा करण्यात बऱ्याच वेळेला आम्ही मित्र म्हणून यांच्या पाठीशी उभा राहिलो. वहिनींनी त्या बिचाऱ्याला काही नसताना, म्हणजे यांचं वडील डॉक्टर होतं, मला यांची सगळी परिस्थिती माहीत आहे, तरी सुद्धा यांनी ह्याला साथ दिली की त्या काळात सुद्धा आपल्या भावकीतलाच पाहिजे, आपल्या मराठ्यातला पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, उच्च कुटुंबातला पाहिजे, अशी परिस्थिती असताना ते स्वीकारलं आणि संसार चांगला केला. बाळू आणि मी हिच्यापेक्षा लहान असल्यापासून आम्ही एकत्र आणि एकदा म्हणतात चल जाऊया आपण पिक्चरला जायचं. मग म्हटलं कुठं? तू म्हणला गप गाडी बस. मी गेलो, शा भेटल्या आणि पिक्चर बघितला, सगळं झालं. त्याला तो बाहेर आल्यावर मुलगी का आपली परिस्थिती अशी ही एवढी उच्च शिक्षित आणि एवढी छान आणि ही कसं काय जोडायचं आपल्या घरात त्या सर म्हटलं ते आपलं आपण परत बघू तू बारकायचं का बघू. असं करत झालं, लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. जे काय असं ते हे घर उभं राहण्यापर्यंत, हे घर आत्ता आपल्याला दिसते बंगला, पण ज्या वेळेला छोटं घर होतं की नाही त्या माऊलीने अतिशय खस्ता खाल्ले. मी माझ्या मिसेसला सांगतो, मी कधीही जर मला कुठली सरस्वती, लक्ष्मी, अंबाबाई काही असू दे, जर कुठं काय असं दिसल तर ती मला ही दिसत्या. म्हटलं हे आमचं वय एवढं नाही की म्हणजे मला आता बोलताना भरून येतोय. आणि अशा पद्धतीनं शून्यातून विश्व निर्माण केलं. प्रत्येक जण म्हणतोय प्रत्येकाच्या पाठीमागं कोण ना कोण असते. आम्ही तर म्हणतोय आम्ही जेवढी जण आहे त्या आमच्या सगळ्या पाठीशी आमची लक्ष्मी आहे आणि तिच्यामुळे आमची प्रगती झाल्या. आणि आईच्या पोटी जन्म घेऊन माणूस धन्य होतोय, पण आम्ही आज ठामपणे सांगतोय आम्ही हिच्या ओटी येऊन धन्य झालोय. आणि अशी वहिनी सगळ्यांना मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो सांगतो.